कधी कधी उशीर होतो, पण गजानन महाराज कधीच चुकीचं वेळ निवडत नाही. सगळं संपलं असं वाटतंय. थांबा, गजानन महाराज अजून सुरुवात करत आहेत. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांचं नशीब स्वतः महाराजांनी लिहिलं. तुमची प्रार्थना ऐकली जात नाही असं वाटतंय. महाराज शांत आहे, पण काम सुरू आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पुस्तकं रोडच्या कडेला ठेवून विकले जात आहेत आणि चपला काचेच्या शोरूममध्ये ठेवून, म्हणजे आता लोकांना ज्ञान नाही तर चपलांची गरज आहे. लाखाची गाडी एका चावीवर आणि ब्रेकवर अवलंबून असते. कोटीचे घर एका कुलपावर आणि किल्लीवर अवलंबून असते. तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या विचारांवर आणि स्वभावावर अवलंबून असते. सगळ्यांच्या आयुष्यात विघ्ने येतात. कोणी त्याचं ओझं वाहतात, कोणी त्यातच अडकून राहतात. पण खरा शहाणा माणूस शांतपणे त्या विघ्नांचा दोर कापतो आणि आत्मविश्वासाने पुढे जातो. कारण प्रत्येक अडथळ्याशी लढायची गरज नसते. कधीकधी त्याला शांतपणे बाजूला करणं हाच खरा यशाचा मार्ग असतो. एकदा दुःखाने सुखाला म्हटले, तू किती भाग्यवान आहेस. लोक तुला आयुष्यभर मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. यावर सुखाने हसून म्हटले, मित्रा, भाग्यवान तर मी नाही, तूच आहेत. दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले, ते कसं. सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात, परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरतात. 20 रुपयाची पाणीपुरी विकत घेतली तर थाळीतले पाणीसुद्धा पितात. आईस्क्रीम घेतली तर झाकणसुद्धा चाटून खातात. भाजलेले शेंगदाणे घेतले तर टरफल पण सोडत नाही. मग कुणाच्या लग्न समारंभात जेवायला गेल्यावर अन्न का वाया घालवतात. त्या अन्नासाठी कुणीतरी उभं आयुष्य कष्ट करून घालवलेले असू शकतं. एकच विनंती आहे, पोटात मावेल तेवढंच ताटात घ्या. कृपया करून अन्न वाया घालू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. खारुताईची एक गंमत माहिती आहे. ती नेहमी खाण्याच्या बिया शोधून कुठे कुठे खणून जमिनीत लपवून ठेवते व नंतर ती साफ विसरून जाते. माहिती आहे का, पृथ्वीवरील व विशेषतः जंगलात 55% वृक्ष हे यातून पुढे निर्माण होत असतात. असं आहे सगळं निसर्गाचं. म्हणून आपण छान कर्म करायचं आणि विसरून जायचं. बिनधास्त पुढच्या चांगल्या कर्माकडे जात राहायचं. खारुताईप्रमाणे आपल्या प्रत्येक चांगल्या कर्मातून कुणासाठी तरी मस्त काहीतरी निर्माण झाल्याचं भविष्यात दिसेल. बाकी हिशोब ठेवणारा तो आहेच. साथ देणारे. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो. ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायचं तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा. ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. आधाराचे शब्द. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. मानसशास्त्र सांगतं, जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची मनस्थिती सुधारते. तुम्ही आनंदी राहू लागता. तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि त्यामुळेच चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू भी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धर्तीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवूनच याच धर्तीवर विकले. पण देवा, लाजिरवाणी गोष्ट आहे, तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेले पुतळ्यासमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात. 7/12 शब्दाचा उगम. साधारणपणे घराचा अथवा जागेचा व्यवहार करताना 7/12चा उतारा आणावा लागतो. हे बहुश्रुत आहे. 7/12 हे कुठल्याही कायद्याचे कलम नव्हे, ते अहिल्याबाई होळकरांनी दिलेले योगदान आहे. त्यांनी सरकारी खर्चाने गरीब माणसाच्या दारात 12 फळझाडे लावली. त्यातील 7 झाडे त्या गरिबाची आणि 5 झाडे सरकारची. 12 झाडांची निगा राखून 7 झाडांची फळे स्वतःला घ्यायची आणि राहिलेल्या 5 झाडांची फळे सरकारी जमा करायची. त्याला 7/12 असे म्हणू लागले. गरिबांना फळे मिळण्यासाठी एक सरकारी दप्तर निर्माण करून या झाडांची नोंद करण्यात आली. या नोंदीच्या उताजाला
सातबारा उतारा म्हणण्याचा प्रघात पडला. तो आज तगयात चालू आहे. म्हणून ती महाराणी धन्य ती दूरदृष्टी. मोगरीच्या वेलीजवळून जाताना सुगंध येणारच, हीच अपेक्षा बाभळीच्या झाडाजवळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट. त्या झाडावरून गळून पडलेला एखाद्या बाभळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो. अशा वेळी आपण बाभळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग? आपलंच चुकलेलं असतं. आपण आधीच्या मोगरीच्या वेलीजवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाभळीही आहे हेच विसरतो आणि खाली न बघता एका लयीत चालत राहतो. खाली न बघितल्यामुळे आपल्या पायात काटा घुसलेला असतो. आयुष्यातही आपण असेच करतो ना? भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकही भेटू शकतात हेच विसरतो आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा, द्वेषाचा, आकसाचा काटा आपल्या मनाला टोचतो. अशा वेळी नेमका दोष कोणाचा? आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा? हे आपणच तपासायला हवं. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली नक्की लिहा. तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा जय गजानन माऊली असं कमेंट करायला का सांगत असते? कारण हा पण एक प्रकारचा जपच आहे. जपाचे पण खूप प्रकार असतात, त्यामधील हा एक प्रकार आहे. याचं नाव आहे लिखित नामजप. तुम्ही नामजप करायला बसत असाल तेव्हा तुम्हाला जांभई येत असेल, आळस येत असेल तर तुम्ही विचार करता मला तर नामजप करायचा आहे पण मी नामजप करताना व्यत्यय येतात. तर त्यामुळे हा एक खूप चांगला उपाय आहे. तुम्ही कुठेही बसू शकता. खुर्चीवर बसू शकता, सोफ्यावर बसू शकता किंवा जमिनीवर आसन टाकून तेथे सुद्धा बसू शकता. तेथे बसून तुम्ही एक वही घ्यायची आहे आणि एक पेन घ्यायचं आहे व त्या वहीवर तुम्हाला होईल तितकं तुमची इच्छा असेल तेवढ्या वेळा मीन्स 11 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला होईल तितक्या वेळा तुम्ही नामजप करू शकता. या नामजपामध्ये खूप फायदे आहेत. तुमचं मन विचलित होत नाही आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही नामजप करता. त्यामुळे आता हा नामजप करायला पण सुरुवात करू शकता. ज्यांचे नामजप करताना ज्यांना जांभई येते, आळस येते, त्यांनी हा नामजप करायला आजपासूनच सुरुवात करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली लिहायला विसरू नका. जेणेकरून तुमची एक कमेंट म्हणजे तुमचा एक नामजप होऊन जाईल. त्या नामजपामध्ये तुमचं 3 वेळा नामजप होतो. म्हणजे तुम्ही लिहिता तेव्हा वाचता, लिहिल्यानंतर वाचता आणि तुमच्या मनामध्ये पण तुम्ही ते विचार करता. म्हणजे एका कमेंटमध्ये तुमचे 3 वेळा नामजप होते. त्यामुळे आजपासून कमेंट करायला विसरायचं नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि हाईप देखील द्या. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.